तर आत्ता सकाळचे 5:30 वाजलेत. मी आता चाललोय वर्कआउटसाठी. 6 पर्यंत मी पोहोचेल तिथे. 6 नाही, त्याच्या अगोदरच, म्हणजे 10 मिनिट बिफोर. चला पोहोचलो मी आता. वॉचमॅन 6 वाजले, 6ला 5 कमी आहेत. आता बघूया, फटाफट वर्कआउट करूत. तर आता मी फॅट चेक करणार आहे. त्याच्यामध्ये मसल पर्सेंटेज आणि वेट आपण बघूया. तर ही आहे BI मशीन. तर बघू शकता, फॅट आहे 14%, वेट आहे 75.6 आणि मसल आहे 37.5. ओके. तर आता मला काय करायचं आहे की फॅट मी कमी करणार आहे. त्याच्यामध्ये मसल आपला सेम राहायला पाहिजे किंवा मसल वाढला तरी चालेल. फक्त आपल्याकडे लक्ष ठेवायचं आहे की फॅट वेट किती असू द्या. काल मी केलं होतं 82 kg. तर आज 2.5 ॲड करणार आहे. तर टोटल होईल 85. तर प्रोग्रेशन आज पण आहे आपलं 85. मी 5 reps करणार. ओके. सेम वेट आहे. स्टीफ लेग डेडलिफ्ट 85 kg. लेट्स सी 5-6 reps तरी झाले पाहिजे. होणार असेल सगळे. लोअर बॉडी वर्कआउट फिनिश झाला. परत मी बॅक झालं, चेस्ट झालं. आता राहिलं शोल्डर आणि आर्म्स. तर वेळ संपलेला आहे. 6:32 झाले. तर आता अजून 10 मिनिटामध्ये मी बाकीचे मोमेंट संपवणार आहे. तर आता मी तुम्हाला नंतर भेटतो. सी यू. आज क्रिशूला कार घ्यायची, राईट? येस, क्रिशूला कार घ्यायची. आता घ्यायची का नाही ते तिकडे गेल्यानंतरच आम्ही ठरवणार. कुठली कार घ्यायची तुला? आमचे पप्पा आम्हाला दुकानात येणार, कार दाखवणार. स्पायडरमॅन. नाही, अशी कार ऑनलाईन स्वस्त आहे म्हणून घरी परत घेऊन तर येणार. आता क्रिशूला स्पायडरमॅनची कार घ्यायची आहे ना क्रिशू? तर आता बघू क्रिशूला कोणती कार स्वस्त, म्हणजे स्वस्त आणि मस्त पसंत येते. कमीत कमी कारची प्राइस आहे बघा 6,000 ते 7,000ची कार आहे. ती इलेक्ट्रिक कार आहे, भारी आहे ना क्रिशू? कार घ्यायची ना? कशी घ्यायची? चालवतो मग पप्पी दे मला. चला आता क्रिशूला पप्पी दिली. 3दा दुकानात गेले, तू पलटतो दुकानात गेल्यावर. मी पप्पाच्या मागे लागणार नाही याच्यानंतर कार घेऊन दे म्हणून. ओके. दुकानात गेले, नाही मेरे को बाइक पण लेनी त्या है, आधी- नाही मेरे को एवेंजर का टॉय लेना है. आणि घरी आले की नाही मला बाईक का. अरे तिथं गेलं की एवेंजर का टॉय लेना है, नाही मेरे को नाही जाऊ तिला काय. हे क्रिशू, कार घ्यायची ना तुला? चला. तर आता आम्ही अगोदर डीमार्टला जाणार आहे. क्रिशूची कार जी घेतली होती ती खराब आहे. ती आम्ही म्हणजे रिप्लेस करणार आहे, चेंज करणार आहे. आम्ही 200 रुपये घेणार त्याचे. आणि मग क्रिशूला 7,000ची गाडी घ्यायची का नाही हे आम्ही तिथे गेल्यानंतर ठरवणार. तिथं गेला की क्रिशू पलटते की क्रिशू. तर चला आपण जाऊया त्या शॉपवरती आणि बघू तिथे कार कशी भेटते. गाडी घ्यायचा प्लॅन आता कॅन्सल केला सध्या आम्ही, आणि पुढच्या महिन्यात घेणार आहे. 7,000 रुपयाची गाडी आहे ती. त्यामुळे आम्ही सध्या विचार केलाय की ह्या महिन्यामध्ये नको, पुढच्या महिन्यामध्ये सॅलरी आल्यानंतर घ्यायचं आहे. चालवत नाही तेव्हा कुत्र कसं मागला बुबू कसं गेलं. काय भुकतात की कुत्रे. बाय बाय डॉगी. बाय बाय डॉगी. कसं करायचं? फनी डॉगी. फनी डॉगी. क्रिशू आमचा बिलकुल कुत्र्यांना घाबरत नाही. हो क्रिशू? कार मध्ये असताना घाबरत नाही तो, बाहेर गेले की लगेच घाबरतो. हवा टाईट होते हवा. हो ना क्रिशू? चला आता क्रिशूला स्लाइड खेळायचं आहे. आता स्लाइड साठी आपण जाऊया तिकडे. स्लाइड तर बंद आहे की रे? नाही. हे बघ, जायला रस्ताच नाही तिकडे, मध्ये जाऊ शकत नाही आम्ही. हे बघ, ढोल चालू आहे, ढोल ताशा चालू आहे. बघ कसं मध्ये जाऊ शकतो का? हुशार पकडून गाड्या लावून देतो. हा, कार पार्किंग नाही करू शकत आपण. 2 व्हीलरवर नाही आलोय. हे बघ इकडे आहे बघ ते स्लाइड. कसं करणार आता? इथं पाण्यात उडी मारतो. इथं कुठे जाऊ? गाडी कुठे लावू? पण नुसतं वॉक कर. पण वॉक करायला गाडी तर लावायला पाहिजे ना, पार्किंग.
तर आता क्रिशूचं तर स्लाईडचं कॅन्सल झालं. आता आम्ही गणपती तर अजून सप्टेंबर 14 तारखेला आहे. तर आताच आम्ही गणपती घ्यायचा विचार चालू आहे. विवाह तिकडे गेली आहे गणपतीसाठी. चला बघूया मूर्ती आता स्वस्त भेटते का. हे काय इथं आहे बघ गणपती. बघ कृष्ण गणपती. मम्मी गेले ना गणपती आणायला. आता गणपतीचा प्राइस बघूया आपण. तुला आवडला? तुला आवडला का? ओके 1500 रुपयाला आहे. छोटा गणपती. जिमला येतो ना तू? हो. नाही कुठं तरी पाहिलं मी. हा बरोबर. तेच हा पण दादा असतात. तेच मी म्हणलं, बघितल्यासारखं वाटतंय. आता चहा घेऊन आलो आम्ही तिकडनं. आमचा रस्ता असतो एक तरी सकाळी कोणता आवडतं थांब. कोणता आवडतं तुला? बघा काही द्या आम्हाला जरा. काही जरा स्वस्त लावून. हा अभी गणपती को तो टाइम है. अरे वा मस्त. मला माहिती नव्हतं. कितीला सांगा तुला प्राइस? 500 रुपये बघा. थोडं काहीतरी वाढून बोला, देऊन टाकू आपण. थोडं काहीतरी मोठी पण मी मोठी पण नाही बघितली मूर्ती, छोटीच बघितली यावेळी. 1500 नहीं लगाती 1200 ज्यादा नहीं आपकी बारे ना मूर्ति मूर्ती. अरे नको तसं करू नको, पडते ते. बघ काकूला थँक्यू बोल. चल आंटीला थँक्यू बोल. उधर उधर बोल. इथं पुढं झालं. 1200-1300 नाही म्हणलं. एक म्हणलं काय म्हणू लागलं माहिती का, या इस बार हमारे हमने मूर्ति की शुरुआत ही 1000 रुपये से रखी, हम इसके नीचे करने नहीं वाले रेट. बरोबर. असं आकडून बोलल्यानंतर मग मला नको म्हणलं, मग तुम्ही आता कमी जास्त आता करता. आम्ही आता मूर्ती घेण्याचं कारण काय आहे? आता 14 तारीख सप्टेंबरला गणपती आहे ना. आज तारीख काय का? म्हणजे इथून 18 17 18 दिवसांनी दिवसानंतर गणपती आहे. आता घेण्याचं कारण काय? कारण की आता आपल्याला स्वस्त भेटते मूर्ती. आणि ही सेम मूर्ती आहे ना, त्या दिवशी 5-6 हजारला भेटेल. कमीत कमी 5000ला तरी भेटेल. 18 दिवस सांभाळायचे कष्ट त्यांचे वाचले. बरोबर. म्हणून ते लोक आता ही सेम मूर्ती आहे ना, गणपतीच्या दिवशी 3000 4000 5000ला विकते. आणि तीच आम्हाला आम्ही कपडा बांधून ठेवतो. आणि ज्या दिवशी बसवायचं असतं त्या दिवशी ओपन करून बंद सेम. करतो. असं काही नाही की त्या दिवशीच गणपती आपल्याला आणायचे. मूर्तिकाराजवळ ठेवण्यापेक्षा आम्ही घरी नेऊन ठेवतो एवढंच. बस तेच. पैसे वाचले ना आणि कसं जवळजवळ. होतं, त्या दिवशी घाई मध्ये म्हणाल तशी मूर्ती भेटत नाही. माणसाला वाटते अरे यार लवकर गेलो असतो. आणि तयारी करायला पण डेकोरेशनला टाइम भेटत नाही. माणसाला वाटते की यार सकाळी गणपती बसवायचा झाला, संपला विषय. तर आणि मग सिटी मध्ये जायचं गणपती बघायला. हा. आणि आम्ही दरवर्षी असंच करतो. दरवर्षी आम्ही 500 रुपये 600 रुपयाला मूर्ती घेतो. आणि ती जी मूर्ती गणपतीच्या टाइमला 3-4 हजारला असते. आता आम्हाला गणपती खूप मोठा भेटला आणि ते फक्त 700 रुपयाला. आता हो नाही करून त्यांनी 700ला दिलं ते कृष्णकडे बघून. तर अशा प्रकारे आपण बार्गनिंग करून 3-4 हजाराच्या खाली हालत नाही. बार्गनिंग करून आपण घेऊ शकतो. ओके तर चला घरी जाऊया आता. दुकानात गेले मी पहिल्यांदा.